आज आपण बनवत आहे खमंग खुसखुशीत अळूवडी। माझ्याकडे 5 ते 6 अळूची पानं आहे। तर अळूवडी बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे अर्धा किलो बेसनचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाच्या पिठामुळे जरा कुरकुरीतपणा येतो। 4 चमचे तिखट घेतलंय मालवणी मसाला, चवीनुसार मीठ, 1 चमचा हळद, 1 चमचा हिंग, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आलं, 1 चमचा ओवा, अर्धा चमचा जिरं, 1 चमचा बडीशोप, 1.5 चमचा धणे, 1 मिरची, 10 ते 15 कोकम। कोकमऐवजी तुम्ही आगूळ पण वापरू शकता किंवा आगूळ आणि कोकम दोन्ही नसेल तर तुम्ही चिंचेचा खोळ पण वापरू शकता। चवीनुसार गूळ आणि 3 चमचे तीळ। आपण या शिरा आहेत अळूच्या पानाच्या, त्या आपण आधी काढून घेऊया। आपण सगळ्या अळूच्या पानांची मोठी देठं आहेत ती आपण चिरून घेतलेली आहे। आता या ज्या बारीक देठं आहेत ते आपण चिरू शकत नाही, त्यामुळे आपण लाटण्याच्या साहाय्याने त्याला लाटून घ्यायचे आहे, म्हणजे अळूवडी बनवताना ते इझिली फोल्ड होऊ शकतो। अशा प्रकारे आपण त्या लाटून घ्यायच्या आहे। आपण हे सगळे मसाले वाटून घ्यायचे आहे। फक्त ओवा सोडून, ओवा आपण पीठ मळताना त्याच्यामध्ये ओवा वापरायचा आहे। आणि मी कांदा घेतला आहे, कांदा ऑप्शनल आहे। आमच्याकडे अळूवडीमध्ये कांदा सगळ्यांना आवडतो म्हणून मी कांदा वापरला आहे। आपण हे सगळं मिक्सर वाटून घेतलेलं आहे व्यवस्थित। आता आपण बेसन, तांदळाचं पीठ, आपले मसाले, ओवा आणि तीळ सगळे आपण एकत्र मिक्स करून घेऊया। हे पण वाटलेलं आहे ना, ते या परातीमध्ये काढून घेऊया व्यवस्थित। आता आपण सगळं बेसन याच्यामध्ये त्यानंतर तांदळाचं पीठ, आता हे सगळे मसाला, मीठ, हळद आणि हिंग। बाकी राहिलेला ओवा आणि तीळ। आता हे आपण सगळं मिश्रण एकत्रित करून घेऊया। व्यवस्थित आता सगळं एकत्रित करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यात थोडं थोडं पाणी आपण ऍड करत जाऊया आणि आपल्याला भजीचं बॅटर जसं असतं त्या पद्धतीने आपल्याला त्याचं मिक्स करूया। भजीच्या बॅटर सारखं आपल्याला ते बनवायचं आहे। आपलं ते बॅटर बनवून झालेलं आहे। आता आपण हे
पानांना लावूया. आता मी हे अळूचं पान घेतलेलं आहे, ते मी प्लास्टिकवर घेतलेलं आहे, म्हणजे आपला जो प्लॅटफॉर्म आहे तो खराब नाही होणार आणि व्यवस्थित मला लावता येईल त्याला. आता आपण व्यवस्थितपणे अळूच्या पानाला आपलं बॅटर अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे. सर्व बाजूंना समान प्रकारे लावायचं आहे, कुठे कमी कुठे जास्त असं ठेवायचं नाही. एका पानाला आपण आता हे पूर्ण लावून घेतलेलं आहे. आता आपण दुसरं पान घेऊया. आता दुसरं पान हे आपण उलट ठेवायचं आहे अशा पद्धतीने. दुसरं पान अशा पद्धतीने ठेवलं. आता आपण त्याच्यावरती सगळीकडे लावून घ्यायचं आहे तसं. आता आपण पानं लावून झालेली आहेत. आता आपण रोल कसा बनवायचा ते बघूया. सुटणार नाही. घ्यायची आहे, जरा दाबून घ्यायचं व्यवस्थित. व्यवस्थित लावून घेऊया. करायचं आहे. रोल करताना नेहमी एक लक्षात ठेवायचं, व्यवस्थित घट्ट रोल करायचा आहे, म्हणजे ज्यावेळी आपण अळूवडी कट करतो किंवा तळतो त्या टायमाला ती सुटली नाही पाहिजे. तर त्या हिशोबाने एकदम व्यवस्थित घट्ट रोल करून घ्यायची आहे. चाळणी घेतली, चाळणीला थोडं तेल लावलं आहे. त्याच्यामध्ये 2 वड्यांचे आपण जे रोल केलेले आहेत ते ठेवले आहे. त्याच्यावर थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि एक आता मोठा पातेला घेतलेला आहे. पातेल्यामध्ये थोडं पाणी घेतलेलं आहे वाफवण्यासाठी. हे भांडं आता आपण गॅस चालू करून घेऊया. हाय फ्लेमवरती 10 मिनिटासाठी झाकण ठेवून आपण आता याला 10 मिनिटं वाफ घेऊन घेऊया. आता आपण चेक करून घेऊया. 10 मिनिटं झालेली आहे. आपली अळूवडी शिजली. आपण जे अळूवडीचे रोल आहे ते वाफवून आता थंड करून घेतले, व्यवस्थित थंड झालेले आहे. आता आपण याचे कटिंग करून घेऊया व्यवस्थित. आपण मस्त व्यवस्थित कट करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता आपली अळूवडी व्यवस्थित शिजलेली पण आहे आणि व्यवस्थित पॅक आहे. अशा प्रकारे आपण अळूवडा कट करून घेऊया. आपलं तेल आता व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता आपण अळूवडी फ्राय करून घेऊया.
काढून घेऊया. अशा प्रकारे आपली खमंग खुसखुशीत अळूवडी तयार आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.